राखीची भेट म्हणून मुख्यमंत्री यांनी उमेदच्या महिलांना न्याय द्यावा अशी मागणी करत अमरावती जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला भगिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधण्यासाठी रवाना झाल्यात। उमेद विभाग कायम करा, सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत कायम करा, महिला केडरला आशा आणि अंगणवाडी सेविकेचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागण्या घेऊन उमेद कल्याणकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात महिला मुंबईसाठी रवाना झालेल्या आहेत। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्य करणाऱ्या सर्व महिला यांच्यामार्फत बनवण्यात येणाऱ्या 1 लाख राख्या घेऊन मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावरती त्यांना भेट म्हणून दिल्या जाणार आहेत। नमस्कार, मी मंगेश आकोटकर, उमेद राज्य कल्याणकारी संघटना जिल्हा अमरावती अध्यक्ष। तर ही जी आमची संघटना आहे, या संघटनेमार्फत आम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कार्य करणाऱ्या सर्व महिला यांच्यातर्फे बनवण्यात येणाऱ्या 1 लाख राख्या घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या वर्षा बंगल्यावरती त्यांना रक्षाबंधनची भेट म्हणून आम्ही ह्या राख्या घेऊन जात आहोत। तसेच माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी महिलांना सशक्तीकरणासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत, त्या योजनांसाठी त्यांचं स्वागतच आहे। परंतु अजूनही आमची एक रास्त मागणी उमेद संघटनेची ती माननीय मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी मान्य केली नाही किंवा त्याची घोषणा केली नाही। या रक्षाबंधनाच्या पर्वावर साहेबांना एकच विनंती आहे की साहेबांनी आमचा उमेद विभाग हा कायमस्वरूपी करून त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा। त्याचप्रमाणे आमच्या जे काही कॅडर आहेत त्या सर्व कॅडर यांना आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणे दर्जा देऊन त्यांच्या मानधनात वाढ करावी, ही एकमेव रास्त मागणी घेऊन आज आम्ही लाखोच्या संख्येने राख्या माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत आमच्या स्वखर्चाने निघत आहोत। तरी मुख्यमंत्री साहेबांना विनंती राहील की निश्चितच आमच्या या मागणीचा त्यांनी यावेळी मान्य करावी। धन्यवाद।